सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शंत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते. क्रिकेटला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होती आहे. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांना एक विनंती असेल, लॉबीच्या बाहेर आपण कृपया बसा. जी बाउंड्री लाईन आहे तिच्या आपण बाहेर बसा. विनंती असेल प्रत्येक प्रेक्षकाला. एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. किनवली क्रिकेट संघ आयोजित किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भव ही भारताची धारा आहे. स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार तमाम क्रिकेट लाडक्या मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक शुभ स्वागत. सन्माननीय आदरणीय दिनेश खंडाकले यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 201 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय बॉलरसाठी. सुवर्ण संधी आहे पहिलाच मॅच मध्ये बॉलरसाठी. 3 हॅट्रिक षटकासाठी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये आपण जुडा. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जुडा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेखर आणि त्याच्या सोबतीला बॅटर रामदास. चला पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर 12वा प्लेयर आपण कॉम्बॉक्स मध्ये जुडा. स्ट्राइक एंड पर बैटर रामदास. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे बॉलला. पहिली सिंगल. धावसंख्येचा श्री गणेशा. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. स्कोर बोर्डवर टीमची टोटल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बॉलर जयेशला पाहताय. लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये नाहीये याची नोंद आपण घ्या. लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर जयेश. फक्त हाईट साठी रिव्ह्यू दिला जाईल. डीआरएस सिस्टीम फक्त हाईट साठी असेल. यस बीमर साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. जुसी पुल टॉस पाहू शकाल. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. भैरव देशमुख येत आहेत. चार धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 4 धावा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. उर्ध विकेटने पुन्हा एकदा पाहू शकाल. टॅप स्ट्रोक. चांगली विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिला स्पेल मध्ये बॉलर जयेश करतोय. मोठे स्ट्रोक आतापर्यंत मारू दिले नाहीये. जमेची बाजू आहे बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. अनेक स्टार प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहाल. प्रत्येकाला प्लॅटफॉर्म आहे सिद्ध करण्यासाठी क्रिकेटच्या मनपटलावर. पुन्हा एकदा पाहू शकाल. बॅकफुटला गेले. बॅटची कडा. पुन्हा एकदा एक डॉट बॉल.
चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर जयेशची. चार बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 4 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बॉल सीमारेषा पार. 4 धावा. पहिला चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने 8 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 8 धावा स्कोर बोर्डवर. क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओव्हर पिच बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या टीमची टोटल 9 धावा. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. विदाउट विकेट लॉस टीम क्रांतीनगर. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर. हा स्पर्धेचा नियम आहे. DRS फक्त तुम्हाला बीमर साठी वापरला जाईल याची नोंद आपण घ्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर कल्पेश भोईर येत आहेत बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश बेरे येत आहेत बॉलिंग साठी. स्ट्रायकिंगला बॅटर शेखर. ओव्हर पिच बॉल पाहू शकाल. चांगला स्ट्रोक येतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. पार्टनरशिप बिल्डअप करतायत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 11 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश बेरे यांना आपण पाहताय. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. कॅचची संधी निर्माण. एक चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये पकडत असताना जयेश. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये गमवत असताना क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर. पहिली विकेट माफी असो. येस पहिली विकेट. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का भेटतोय. शेखर बाद होत आहेत. लीग मधली पहिलीच विकेट प्राप्त करतोय बॉलर कल्पेश बेरे. शॉर्ट ट्रॅकर बॉल नक्की होता. फुल करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झाला आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडत असताना आपण पाहिला. पहिली विकेट गमावली आहे. 11 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. इनॅट क्रमांक 3 वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय येत आहेत बॅटिंग साठी. धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. 1 विकेट लॉस. क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम आणि एका बाजूला देवान स्पोर्ट्स किनोळी टीम यांच्या दरम्यान ही महत्वपूर्ण मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. दिवस क्रमांक 1 मधील पहिली मॅच. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल. बॅटची कडा. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग. पहिल्या स्पेल मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग आपण पाहिली. दुसऱ्या स्पेल मध्ये सुद्धा यश प्राप्त झालंय. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. थोडासा उशीर आपल्याला नक्की झालाय परंतु थोडस स्पीडअप करा आणि तो वेल कव्हर करण्याचा प्रयत्न 2 टीम आपण करा. 11 धावा स्कोर बोर्डवर. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. दुसऱ्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा राऊंड विकेटने पुढील बॉल. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये कल्पेश बेरे मैदानाच्या आतमध्ये करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी. 5 मिनिटाचा कालावधी आहे प्रत्येक ओव्हर साठी. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल फेकायचे आहेत. स्पर्धेचे नियम आहेत. पहिले 5 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. अन्यथा 1 प्लेयर 30 ऍड मध्ये घेतला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. 2 रनची पेनल्टी सुद्धा लावली जाईल. हा स्पर्धेचा नियम. ऑन साइडला टर्न करत असताना
डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानच्या आतमध्ये एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करतायत दोन बॅटर. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 12 धावा. शेवटचा बॉल मैदानच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हर मधला. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला तर सज्ज आहे. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. फेरबदल क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहता, निसर्गाचा नियम आहे. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बड़ा हिस्सा होता है आणि परिवर्तन या मॅच मध्ये घडेल का. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल कल्पेश बेरेचा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर टॉस बॉल. फुलटॉस. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा. 1 विकेट लॉस. क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडला सज्ज रामदास. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर अमजद भाई. अमजद येत आहेत बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. अनेक वर्षाचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स करायचा आणि आज क्रिकेटच्या मनपटलावर व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण स्पर्धा आपण पाहताय. किनवली क्रिकेट संघ आयोजित किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि त्यामध्ये रंगणारी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होतीये, परंतु डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आपण आतापर्यंत पाहताय साई देवान स्पोर्ट्स किनवली टीमची. पुन्हा एकदा डॉट बॉल. थोडासा संघर्ष या मॅच मध्ये वाढतोय क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमचा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग बॉलर अमजद यांची. पुन्हा एकदा पाहू शकाल ऑफ कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. महत्वपूर्ण ओव्हर आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीम साठी. चांगली बॅटिंग एका बाजूला करायची, एका बाजूला चांगली बॉलिंग. आतापर्यंत चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढील बॉल फुलटॉस बॉल अलॉंग दी कार्पेट केलेत मैदानाच्या आतमध्ये. थोडस फंबल नक्की राहिलाय, त्याचाच फायदा उचलत असताना 2 धावा कंप्लीट. बॅकअप सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 2 धावेच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 15 धावा धावपलकावर. तिसऱ्या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक. 5वा बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. आता मात्र पूल केलाय आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 21 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. रामदास पतंगराव यांच्या बॅट मधनं षटकार येतो आहे आणि स्पर्धेमधला पहिला षटकार आहे. +50 आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय बॅटिंग करतायत. आता मिस टायमिंग स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये एका हाताने बॉल अडवलाय. फुटबॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलीबॉल सुद्धा आपण पाहताय आणि धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. नक्की कॅचची संधी होती, परंतु धावा महत्वपूर्ण वाचवल्यात. ओव्हरची समाप्ती होती आहे. यस चेक केलं जाईल. यस चेक करतोय.
सेफ आहे. चांगला बॉल अडवलाय मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनवर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 23 धावा. क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा, 1 विकेट लॉस. यापुढील 2 टीम आपण सुद्धा रेडी राहा. अंजुमन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध विलाट स्पोर्ट्स किनवली. 5 ओव्हर नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हा. चौथ्या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये एक यंगस्टर बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. असीम येत आहेत बॉलिंग साठी. पुढील मॅच अंजुमन स्पोर्ट्स किनवली आणि त्यांच्या विरुद्ध विलाट स्पोर्ट्स किनवली. चला थोडं स्पीडअप करा. बॉलिंग करणारी टीम असीम येत आहेत. चौथ्या स्पेल मध्ये पहिला बॉल असीमचा. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बेकलंय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण प्रत्येक स्पेल मध्ये पाहताय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय साई रेमंड स्पोर्ट्स किनवली टीमचं. राऊंड द विकेटने पुढील बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये थोडस व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलरचं पाहताय. डॉट बॉल. बॅक टू बॅक पुन्हा एकदा डॉट बॉल टाकतोय बॉलर असीम. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इनला बॅटर अभय थोडस संघर्ष या मॅच मध्ये करतोय. क्रिकेट मध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागतो. कधी यश तर कधी अपयश तुमच्या वाट्याला नक्की क्रिकेट मध्ये येतं. पुन्हा एकदा पाहू शकाल शॉर्ट ट्रॅकर बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहताय साई देवान स्पोर्ट्स किनवली टीमची. चौथ्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. असं वाटलं होतं की बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये परंतु लॉंग ऑन बॉडी लाईन सीमारेषा पार. बॅटर अभयच्या बॅट मधनं षटकार. पहिले 3 बॉल चांगले टाकले बॉलर असीमने. चौथ्या बॉलवर प्रत्युत्तर दिलाय. हम भी किसी से कम नहीं है सांगत असताना लावला षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 धावा. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. उडवलाय कॉम बॉक्सला सलामी देणारा. मैदानाच्या आतमध्ये नो बॉलवर षटकार. फ्रीची संधी आता बॅटर कडे. थोडस शांत होता बॅटर अभय. तदनंतर स्वतःला सावरलंय आणि सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये मीही चांगल्या पद्धतीची बॅटिंग करू शकतो आणि तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर अभयच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल फिरून मारलाय. चांगला स्ट्रोक परंतु बॅकअप आहे बाउंड्री लाईन वर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहिली धाव सक्सेसफुली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश येत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. शेवटचा बॉल चौथ्या स्पेल मधला 38 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. बॅलन्स स्कोर आहे आतापर्यंत. सन्मानजनक स्कोर तर झालाय स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होतीये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. 1 विकेट आतापर्यंत गमावलाय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने. चला दोन्ही टीम थोडं स्पीडअप करा. 38 धावा स्कोर बोर्डवर. 1 विकेट लॉस क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम.
पुन्हा एकदा बॉलिंग साठी मैदानच्या आतमध्ये सज्ज दुसऱ्या स्पेल मध्ये वैयक्तिक कल्पेश बेरे. 38 धावा झाल्यात आतापर्यंत बॅटिंग करत असताना. पहिल्या 3 ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग, तदनंतर चौथ्या ओव्हर मध्ये 3 बॉल असीमचे चांगले होते आणि तदनंतर अभयची आपण चांगली बॅटिंग पाहिली. रामदास आणि अभय वैयक्तिक 10 बॉल मध्ये 15 धावांवर अभय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आहे. 8 बॉल मध्ये 11 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर रामदासच्या बॅट मधून आतापर्यंत पाहता. कल्पेश बेरेने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धाबा खर्च केलाय 4 आणि 1 विकेट सुद्धा कॅरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. हेमंत-टेनिस-क्रिकेट.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा प्रत्येकाच्या मनामनात उतरवली जाते आहे. त्यांचे सुद्धा विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 समांतर रन्स मिळतील अवांतर. व्हाईट बॉलच्या मैदानी धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 39 धावा. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आता आपण पाहताय. 39 धावा झाल्या स्कोरबोर्ड वर. और पिच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त बॅटवर बॉल येऊ दिलाय आणि एक सिंगल काढली जाते रामदासच्या बॅट मधनं. कारण माहिती आहे अभय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. गेमला चालवण्याचा प्रयत्न आणि समजदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटर रामदासचा आपण पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल 40 धावा. 5व्या स्पेलला सुरुवात झाली. पहिला बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झालाय. पहिला बॉल व्हाईट आणि तदनंतर एक सिंगल खर्च केली बॉलर कल्पेश बेरेने. ज्या बॅटरच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 षटकार आले तोच बॅटर आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होतोय अभय. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा बॅकफुट लेवून स्लाइस करायचा प्रयत्न. एक हाताने बॉल पकडलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 1च्या मैत्रीने 41 धावा. चला, लेफ्ट हँडर बॅटर पुन्हा एकदा सज्ज आहे. चांगली बॉलिंग आपण आतापर्यंत पाहताय बॉलर कल्पेश यांची. और पिच बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक मिडॉनच्या दरम्यान डीप मध्ये भैरव देशमुख येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल वर जोर दिला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. भागीदारी करतायत 2 बॅटर. चौथ्या ओव्हर मध्ये षटकारांची आतषबाजी. तदनंतर 5व्या ओव्हर मध्ये शांत ठेवलंय बॅटरला. एक्सपिरियन्सचा वापर करतोय बॉलर कल्पेश बेरे. और पिच बॉल लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये नाहीये. चांगला बॉल होता मैदानाच्या आतमध्ये बॉलर कल्पेश बेरेचा. पुन्हा एकदा एक सिंगल लेग बाईज. सन्माननीय आदरणीय सरपंच त्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. कैलाची डोंगरे साहेब विनंती करतो आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक हिरामनजी आरस साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आरस साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. मी विनंती करतो आपण सुद्धा मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. 4 धावा आल्यात एक्स्ट्रा कव्हरला बॅटर रामदासच्या बॅट मधनं. धावसंख्या स्कोरबोर्ड वर गट्टी पकडत असताना आपण पाहताय 47 धावा. 2 बॅटर आतापर्यंत चांगली पार्टनरशिप आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. विकेट गमावल्या नाहीये. जमेशी बाजू आहे क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम साठी.
पुढील बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल कलात्मक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅकफुटला आले फ्रंटफुटला आले पुन्हा एकदा बॅटचा पेस ओपन केला आणि 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा यस 2 धाव्यांच्या मैत्रिणी धावसंख्येत वाढ होतीये 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोरबोर्डवर 49 धावा त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अभिराव पतंगराव साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होते मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा सरश अधिक शुभ स्वागत त्याचबरोबर युवा उद्योजक अक्षयजी देशमुख साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होते मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा अनेक मान्यवरांची मांदी आली सकाळच्या सत्रापासून आपण स्पर्धेसाठी पाहताय त्याचबरोबर विलास स्पोर्ट्स किनवली टीमचे संघमालक त्याचबरोबर मंगेशजी शिर्के साहेब ते सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक शुभ स्वागत जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा शेवटचे ओव्हर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमची 49 धावा 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे जयेश येत आहेत बॉलिंग साठी शेवटच्या स्पेल मध्ये ओव्हर द विकेटने ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल क्लासिकल स्ट्रोक परंतु बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी होत नाहीये चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी विकेट आता गमावते क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपण पाहताय बाला यांना चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला दुसरी विकेट गमावली क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने धावसंख्या स्थिरावली आहे स्कोरबोर्डवर 49 धावा जय चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा कमी धावा खर्च केल्या वैयक्तिक दुसरी ओव्हर टाकतोय शेवटची ओव्हर धावसंख्या स्कोरबोर्डवर 49 पुन्हा एकदा बॉल तयार ओव्हर द विकेटने शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा होती स्लाइस केले स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय बॉल व क्षेत्ररक्षक येत आहेत चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धाव्यांच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची 50 कंप्लीट होत असताना 51 धावा अजूनही 4 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक पुढील मॅच विलाट स्पोर्ट्स किनवली आणि अंजुमन स्पोर्ट्स किनवली दोन टीमचे कॅप्टन आपण जुडा आपण पुढील मॅचचा लगेच करतोय टॉस सन्मान्य आदरणीय प्रदीप मेजर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक बालासाठी येते बॅक टू बॅक 2 षटकार जर बाला यांच्या बॅट मधनं आले तर सन्मान्य आदरणीय प्रदीप मेजर यांच्या माध्यमातून दिले जातील 501 रुपये सुवर्ण संधी या बॅटरला पण तू संधीचं सोनं तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे नाणेफेकीसाठी 2 कॅप्टन आपण मैदान टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये विलाट स्पोर्ट्स किनवली टीमचा कॅप्टन आहे त्याचबरोबर अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच उपस्थित व्हा धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 52 धावा धावा स्कोरबोर्डवर क्षेत्ररक्षणाबद्दल थोडीशी फेरबदलाव सातत्याने आपण पाहताय कारण लेफ्ट बॅटर ज्या वेळेला येतो त्या वेळेला फेरबदल करावे लागतात आणि तेच फेरबदल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड दांडी गोल फलंदाज रामदास बॅक टू द डगआउट धावसंख्या स्कोरबोर्डवर 52 धावा 3 विकेट लॉस
क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम 4 बॉलचा खेळ कंप्लीट, 2 बॉल शिल्लक आहे शेवटच्या ओव्हर मधले. चांगली बॉलिंग बॉलर जयची आतापर्यंत पाहताय. अंजुमन स्पोर्ट्स सर्व टीम या पहिल्यांदा आपण या ठिकाणी फोटो सेशन करतोय. त्यानंतर टॉस होईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमचे सर्व प्लेयर आपण या ठिकाणी उपस्थित व्हा आणि त्याचबरोबर विलास स्पोर्ट्स किनवली टीमचे सर्व प्लेयर्स या ठिकाणी उपस्थित व्हा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 54 धावा स्कोर बोर्डवर. 2 बॉल अजूनही शिल्लक. यशवंत तपासे सरांच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, दांडी गोल, बॅटर बाद. चांगली बॉलिंग बॉलर जयची आपण पाहता. आत्मविश्वास जुनावलाय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटवर अटॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलर जय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटचा बॉल पेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुणाल भंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि हार्ड हिटिंग करायची शेवटच्या बॉलवर बॉलर जयच्या. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल. अंजुमन स्पोर्ट्स किनवली आणि त्याचबरोबर विलास स्पोर्ट्स किनवली आपण सर्व प्लेयर्स या ठिकाणी उपस्थित व्हा. पुन्हा एकदा पाहू शकाल फुलटॉस बॉल नक्की होता परंतु बॅटवर पुरेपूर आला नाहीये बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस 56 धावा स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. 36 बॉल मध्ये बनवायच्या आहेत साई देवान स्पोर्ट्स किनवली टीमला 57 धावा. 36 बॉल आणि 57 धाव्यांचं लक्ष. चला दोन्ही टीम लगेचच उपस्थित व्हा. पहिल्यांदा फोटो सेशन या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर टॉस करतोय आपण. अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीम आणि त्याचबरोबर विलास स्पोर्ट्स किनवली टीम. सर्व संघांना एक सूचना आहे. टीम मॉडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 बॉलच्या समाप्तीनंतर 56 धावा आणि 36 बॉल मध्ये 57 धावांचं लक्ष ठेवलंय साई देवान स्पोर्ट्स किनवली टीम समोर. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय सरपंच कैलाजी डोंगरे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय नितीन पतंगराव यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भवई, भारताची दाराई स्वागत करून तुमच्या आम्ही पालतोय परंपरा.
याच परंपरेनुसार आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि लाडक्या मान्यवरांचं सहर्ष अधिक शुभ स्वागत. निमित्त आपण पाहताय किनवली क्रिकेट संघ आयोजित किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पहिली मॅच रंगते. पाहता पाहता पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय. 56 धावा स्कोरबोर्ड वर झाल्यात आणि बनवायच्या 36 बॉल मध्ये 57 धावा. लगेच टॉस करतोय आपण पुढील मॅचचा. विलास स्पोर्ट्स किनवली आणि अंजुमन स्पोर्ट्स किनवली पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सन्मान्य आदरणीय प्रदीप मेजर साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. किनवली टीमचे एक धडाडीचे फलंदाज चला अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमचा कॅप्टन आपण या. त्याचबरोबर विलास स्पोर्ट्स किनवली टीम सन्मान्य आदरणीय प्रदीप मेजर साहेबांच्या शुभास्ते भैरव देशमुख साठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार जर आले तर 501 रुपयाचं पारितोषिक. फक्त भैरव देशमुख साठी सुवर्ण संधी आहे. टॉस केला जाईल. अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमचा कॅप्टन आपण या. विलास स्पोर्ट्स किनवली आणि त्यांच्या विरुद्ध अंजुमन स्पोर्ट्स किनवली. 1 मिनिट मॅच स्टॉप करा. फक्त टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. अंजुमन स्पोर्ट्स किनवली आणि त्यांच्या विरुद्ध विलास स्पोर्ट्स किनवली यांच्या दरम्यान पुढील मॅच. चला हेड असा कॉल येतोय. टेल आला. यस विलास स्पोर्ट्स किनवली टीमने टॉस जिंकलाय. चला मॅचला आता आपण करतोय सुरुवात. 36 बॉल मध्ये 57 धावांची गरज. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल ज्युसी फुल टॉस. ब्रेड आणि बटर बॉल ला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा भैरव देशमुखच्या बॅट मधनं. मिस्टर पीपीएल च्या बॅट मधनं 4 धावा येत आहेत. क्लासिकल बॅटर आहे भैरव देशमुख. अंडरम क्रिकेट बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो. त्याचबरोबर ओरम क्रिकेट मध्ये सातत्याने चांगला खेळ. आणि आज खऱ्या अर्थाने किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग पिच 26 मध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना बॉलर च्या विरुद्ध 4 धावा. चौकार आला. विलास स्पोर्ट्स किनवली टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमला. यापुढील मॅच रंगेल. आणखी एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. परंतु ही मॅच तेवढी जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला येऊन स्लाइस सुपर स्ट्रोक
4 धावा, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आलेत भैरव देशमुख यांच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक जर तिसरा आला तर सन्माननीय आदरणीय प्रदीप साहेब मेजर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक भैरव देशमुखला देण्यात येईल. सुवर्ण संध्या बॅटरकडे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय कांतीलाल हरट साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होते. मी विनंती करतो मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत. अनेक मान्यवरांची मांदी आली. आपण खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून पाहता क्रिकेटवरचा अत्यंत प्रेम आहे आणि तेच वेड प्रेम या ठिकाणी त्यांना घेऊन येत आहे. पहिली मॅच रंगतीये. तिसरा बॉल. ओर पिच बॉल स्ट्रेट रिजन मध्ये लेफ्ट स्ट्रोक. बॅक टू बॅक तिसरा 4 चौकार. 501 रुपयाचा मानकरी ठरलाय भैरव देशमुख. पहिल्याच मॅच मध्ये बरसतोय आपल्या बॅट मधनं चौकार. चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याला रोखण्यासाठी चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला करायची आहे. अभी नाही तो कभी नाही आता करायचं क्रिकेटच्या मॅच मध्ये प्रत्येकाला सिद्ध. चांगली बॅटिंग, सुपर बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. कारण क्लासिकल बॅटर आहे भैरव देशमुख आणि आपल्या नावानुसार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर. भैरव देशमुखच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 3 चौकार येत आहेत. सहा चौकार जर आले बॅक टू बॅक तर पुन्हा एकदा 501 रुपये दिले जातील. 501 रुपये जमा झालेत या ठिकाणी सन्माननीय आदरणीय प्रदीप मेजर साहेबांच्या शुभ हस्ते. अजून 3 चौकार बॅक टू बॅक आले तर पुन्हा एकदा 501 रुपये. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. संधीचं सोनं आतापर्यंत केलंय बॅटर भैरव देशमुखने. सन्माननीय आदरणीय कांतीलाल हरट साहेबांच्या शुभ हस्ते 501 रुपये या ठिकाणी जमा झालेत. पुन्हा एकदा संधी आहे भैरव देशमुखला. अजून 3 चौकार आले तर 501 रुपये सन्माननीय आदरणीय प्रदीप मेजर साहेबांच्या शुभ हस्ते दिले जातील. फुलटॉस बॉल. कव्हर ड्राईव्हचं मादक सौंदर्य आपण बॅट मधनं पाहिलं. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होत आहेत. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 14 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा. चांगली बॅटिंग क्लासिकल अंदाज मध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण भैरव देशमुखला पाहताय. शॉर्ट पिच बॉल. तेच तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला परंतु आउटसाइड लेग स्टंप. एस सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईटच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 15 धावा. वैयक्तिक 14 धावांवर बॅटिंग करतोय. 4 बॉल फेस केलेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटर भैरव देशमुखने. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बाउंड्री लाईन वर पाहताय. 2 धावा आपल्या टीम साठी कुणाल पतंगरावने वाचवल्यात आणि प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 16 धावा. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला बॉलर अनिकेतचा. पुन्हा एकदा भैरव देशमुख सज्ज स्ट्राईक एंडला. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 16 धावा विदाउट विकेट लॉस. यस व्हाईट बॉल होता. थोडंसं करेक्शन होतं मध्ये. एक व्हाईट बॉल सुद्धा आला होता. स्कोर बोर्ड मध्ये आपण थोडंसं करेक्शन करतोय. 17 धावा झाले स्कोर बोर्ड वर. पुन्हा एकदा पाहू शकाल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आउट साइड लेग स्टंप. यस इट इज अ व्हाईट बॉल. 18 धावा स्कोर बोर्ड वर. 18 झाल्यात. 57 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये थोडस मागडं षटक आतापर्यंत बॉलर अनिकेतचा आपण पाहताय परंतु कमबॅक करावं लागेल क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला. ओर पिच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचला नाहीये आणि बॉल फायनली सीमारेषा पार जातोय. चौकार.
4च्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. तीस बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. प्रत्येक ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये टाकायची, याची नोंद आपण घ्या. 30 बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज साई देवाण स्पोर्ट्स किनवली टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा झालाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण भैरव देशमुखची पाहिली पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर जयेशच्या बॅटमध्ये 3 चौकर आले तर पुन्हा एकदा संधी आहे 501 रुपये कमावण्याची. चांगला थ्रो सुद्धा आपण पाहिला. एक सिंगल काढली आहे बॅटर जयेशने. समजदारीचा क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट विथ द ब्रेन. डोक्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये बॅटर जयेश सुद्धा करतोय. कारण माहिती आहे पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग भैरव देशमुख करतोय. त्याला स्ट्राईकवर आणणं जमेची बाजू आपल्या टीमसाठी आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर जयेश. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा. पुन्हा एकदा पाहू शकाल ओव्हर पिच थोडस लोअर पुलटॉस होता मैदानाच्या आतमध्ये आणि आता मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॉलर अभय घेत असताना भैरव देशमुख मैदानाच्या आतमध्ये परततोय माघारी. विकेटचं पतन. चला भैरव देशमुख आपण सुद्धा मुख्य मंचावर लगेचच या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक आहे ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. अमजदसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार तर 501 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय आदरणीय अजय चौधरी आणि त्याचबरोबर प्रदीप उबाल यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक भैरव देशमुखला देण्यात येत आहे. खूप चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. ओ कॅचची संधी होती आणि कुशल मुवमेंटला ह्या चुका क्रिकेटमध्ये मार्क पडतात. कॅच विन मॅच असं म्हटलं जातं. मोठी विकेट होती बॅटर अमजदची. 27 मध्ये 33. चांगली मॅच नक्की रंगेल. अजून मॅच संपली नाहीये. आयुष्यात खेळ खेळताना असा केला की समोरच्याला वाटलं पाहिजे आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तोच कठीण खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे दोन टीमला. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. बॉलर अभयशी आपण पाहताय. लाऊड अपील सुद्धा झाली आहे. यस बॅटर बाद होतोय. प्रामाणिकपणा आपण जयचा सुद्धा पाहिलाय. क्रिकेटने हे शिकवलंय खऱ्या अर्थाने. बॅट्समन अभय, बॉलर अभय चांगली बॉलिंग करतोय. बॅटर जयेश बाद होतोय. सव्वीस बॉल मध्ये 33 धाब्यांची गरज आहे. मॅच चांगली नक्की रंगेल कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट म्हणजे पॅशन आहे. क्रिकेट म्हणजे स्पिरिट. क्रिकेट म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेट म्हणजे मेहनत. क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास. आणि तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. निमित्त आपण पाहताय किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. पुढील मॅच बिलाट स्पोर्ट्स किनवली आणि अंजुमन स्पोर्ट्स किनवली यांच्या दरम्यान रंगेल. टॉस जिंकलाय पुढील मॅच मध्ये बिलाट स्पोर्ट्स किनवली टीमने आणि घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं अंजुमन स्पोर्ट्स किनवली टीमला. या पुढील मॅच ती रंगेल परंतु ही मॅच नक्की चांगली रंगतीये. रोमांचक आणि रोमर्षक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढील बॉल कॅचची संधी. संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट गमवत असताना कल्पेश बेरे बॅक टू द डगआउट.
बॅक टू बॅक जगदीशने 3 चौकार जर मारले तर पुन्हा एकदा 501 रुपयाची संधी आहे कमवण्याची, परंतु मारावे लागतील क्रिकेटमध्ये. जर तरला अजिबात महत्व नाही आहे, प्रत्येकाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे. सन्मान्य आदरणीय प्रदीप उबाले साहेबांच्या शुभास्ते 501 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी दिलं जाईल. सन्मान्य आदरणीय भाऊ महेंद्र भालेराव साहेब, आपण कुठे असाल तर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. चांगली बॉलिंग बॉलर अभयची आपण पाहताय, विकेट कॅरी करतोय आपल्या टीमसाठी. अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये थोडस फंबल नक्की झालंय, बॅकअप चांगलं येत आहे. एक सिंगलच्या मैत्रीने जगदीशच्या बॅट मधनं एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा, 3 विकेट लॉस. 24 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. 24 बॉल 32 धावा. अमजद भाई यांच्या बॅट मधनं जर षटकार आला तर प्रदीप उबाल यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. चोवीस बॉल 32 धावा. ही ओव्हर महत्वाची आहे मॅच मधली. कोणती टीम कमबॅक करेल? कमीत कमी टाइम आहे, कमीत कमी ओव्हर आहे. 4 ओव्हर मध्ये 32 बनवायच्या आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, याचं उत्तर अनेक प्रेक्षक चारही बाजूला क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. कारण महत्वपूर्ण मॅच आहे लीग स्टेज मधली. चला स्पीडअप करा. क्रांती स्पोर्ट शिवाजीनगर, विनंती असेल जास्त टाइम आपण घेऊ नका, अजून खूप साऱ्या मॅच या ठिकाणी कव्हर होणं बाकी आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रत्येक ओव्हर टाकायची आहे. 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही 5 ओव्हर टाकल्या नाही तर एक अतिरिक्त प्लेयर 30 ऍड मध्ये घेतला जाईल, याची नोंद आपण घ्या. आणि पुन्हा एकदा मॅचला करा सुरुवात. 24 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. रामदास साठी हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक प्रदीप उबाले यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच बॉल मिड ऑनच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल. अमजद यांच्या बॅट मधनं 4 धावा येतात. स्ट्रेट रिजन मध्ये लॉफ्ट स्ट्रोक चौकार. 3 चौकार 3 षटकार 3 विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य आदरणीय प्रदीप उबाले साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येकाला संधी आहे. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये चढ उतार आपण पाहताय. शॉर्ट पिच बॉल टॉप एज, कॅच ड्रॉप. मोठी विकेट होती मैदानाच्या आतमध्ये अमजद भाई यांची. कारण जर कॅच झाली असती तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालं असतं क्रांती स्पोर्ट शिवाजीनगर टीमचं. कॅच छोड़ा है कि मैच छोड़ा है, आने वाला वक्त ही बताएगा इस मैच की कहानी. चांगली मॅच रंगतीये. 20 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. स्लॉट मध्ये बॉल आणि मिड विकेट रिजन मध्ये 6 धावा. षटकार.
शेवटचा बॉल बॉलर रामदासचा ओव्हर मधला. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा एक सिंगल. समजदारीचा क्रिकेट आपण अमजद यांचा पाहताय. स्वतःवर आत्मविश्वास आहे, मॅच जिंकवायची आहे आपल्या टीमला. 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 18 बॉल आणि 18 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा, 3 विकेट गमावल्यात सेकंड इनिंग मध्ये. साई देवान स्पोर्ट्स किनवली टीमने 18 बॉल मध्ये बनवायच्यात 18 धावा. पहिलीच मॅच आपण पाहताय, परंतु चुरशीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रोमांचक सामना नक्की ठरलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. एखादी चांगली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर करेल, परंतु एखादी चांगली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आबाईला संधी आहे. हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य आदरणीय प्रदीप उबाले मेजर साहेबांच्या शुभ हस्ते. बॅकफुटला येऊन फ्रंटफुटला येऊन पाहू शकाल. चांगला स्ट्रोक आपण पाहिला. समजदारीचा क्रिकेट आहे. क्रिकेटचा एक्सपिरियन्स या ठिकाणी व्यक्त होत आहे. बॅटर अमजदच्या बॅटमधनं सिंगल काढली आहे. स्ट्राईक वन आणलंय जगदीशला, परंतु विकेट गमावली आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, विकेट गमावतोय बॅटर जगदीश. रनआउट. चांगले पंचायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तटस्थ पंचायत, चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असीम. ओव्हर पिच बॉल. असीमचा चांगला स्ट्रोक आपण पाहताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण दोन टीमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहताय. 16 बॉल शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. जवळपास रन बॉल इक्वेशन आहे, पण तो क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये. खोलवर पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पॉप इन क्रीज मध्ये बॅटर असीम सुरक्षित पोहोचलाय. एकच धाव. पुन्हा एकदा पाहू शकाल. विकेट किपर कडनं थोडीशी चुकी होती आहे. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. परिणाम भोगावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या मोमेंटला चांगले क्षेत्ररक्षण नक्की झालंय. 2 धावांच्या मैदानी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. 14 बॉल आणि 14 धावांची गरज. चला चेक केलं जाईल. यस, थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग.
सेफ आहे, चांगला बॉल अडवलाय बाउंड्री लाईनवर. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलाय. 2 धाव वाजवलेत आपल्या टीमसाठी. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा पटका फसलाय. कॅच वर आले होते क्षेत्ररक्षक, परंतु कॅच घेऊ शकले नाहीत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरच्या माध्यमातून पाहताय. अस्सीम आणि अमजद गेमला चालवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 13 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 13 बॉल आणि 12 धावा. एखादा चांगला स्ट्रोक मॅच मध्ये पुनरागमन साई देवान स्पोर्ट्स किनोली टीम. मोठा स्ट्रोक कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार, चौकार. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण असीमच्या बॅटमधनं पाहिला आणि या चुका खऱ्या अर्थाने माग होतात. ही कॅच जर मैदानाच्या आतमध्ये झाली असती तर मॅच मध्ये नक्की मजा आली असती. 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज. सर्व प्लेयर्स तुम्हाला विनंती असेल, सर्व क्रीडा रसिकांना किंवा जे चाहते आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी जे पद आपण लावलं त्याच्या मागे जा, विनंती करतो. आणि खेळाडू कक्षामधून कोणी खेळाडूने आतमध्ये धावत जायचं नाहीये आणि गोंधळ घालू नका. आपण एका ठिकाणी ते थांबून राहा. थोडं स्पीडअप करा दोन टीम. खूप सारा कालावधी आपण पहिल्या मॅच साठी घेताय. 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज. खूप चांगली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आता फेकायची आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. स्पीडअप करा. चला दोन टीम ऑफिशियल बंच आपण मॅच चालू करा. चला ऑफिशियल बंच आपण लगेच मॅच चालू करा. पुढील मॅच विराट स्पोर्ट्स किनोली टीम आपण सुद्धा रेडी व्हा. षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक प्रदीप उबाले साहेबांच्या माध्यमातून. बॅटर साठी अमजद साठी सुवर्ण संधी आहे. 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर 5व्या स्पेल मध्ये बॉलर अनिकेत. ओव्हर द विकेटने पुढील बॉल. चांगला बॉल आपण बॉलर अनिकेतचा पाहताय. गुडलेन स्पॉट वर बॉल डिलेपट झाल्यानंतर अतिरिक्त 52 विकेट मधून प्राप्त झालाय बॉलर अनिकेतला. डॉट बॉल आलाय आणि अशाच प्रकारचे डॉट बॉल जर मैदानाच्या आतमध्ये बॉलर अनिकेतने फेकले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच नक्की जाईल यात मात्र शंका नाहीये. 11 बॉल आणि 8 धावांची गरज. अमजद साठी सुवर्ण संधी. षटकार मारा आणि 501 रुपये कमवा. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 10 बॉल मध्ये 8 धावांची गरज. मैच ऑन, क्रिकेट ऑन. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष या मॅच मध्ये आपण पाहताय. आउटसाइड लेग स्टंप, yes it is a white ball. सन्मान्य आदरणीय सुरेश भाई यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सर हार्दिक शुभ स्वागत. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये काढली आहे बॅटर अमजदनी. 1 धावेच्या मैत्रिणी धावसंख्येत वाढ होतीये. 9 बॉल आणि
9 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट आणि अनुभवाचा पुरेपूर वापर या मॅच मध्ये आपण पाहताय. अनुभवाची शिदोरी या मॅच मध्ये वापरतोय बॅटर अमजद, कारण जास्त धाब्यांचा पाठलाग करायचा नाहीये. सिंगल डबल वर सुद्धा जोर दिला तर मॅच जिंकू शकते टीम. परंतु चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॉलर अनिकेतचा डॉट बॉल. टिट फॉर टॅट, जसं त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दोन टीम आतापर्यंत देत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. 8 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. थोडंसं रनवे मध्ये प्रॉब्लेम पण बॉलर अनिकेतला पाडताय. 8 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. 2 बॉल महत्वपूर्ण आहेत स्पेल मधले बॉलरचे. चांगला बॉल, जबरदस्त बॉल आपण बॉलर अनिकेतचा पाहताय. क्विकर वन डॉट बॉल. मॅच मध्ये मजा येते. 7 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. रोमांचक आणि रोमर्षक मॅच आपण पाहताय. एका बाजूला क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि एका बाजूला साई देवान स्पोर्ट्स किनवली. 7 बॉल 6 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. हाय मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट लढायला शिकवतो, क्रिकेट पडायला शिकवतो, क्रिकेट जिंकायला शिकवतो, क्रिकेट हसायला शिकवतो, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ खेळायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतो, क्रिकेट सिनियर खेळाडूचा मान सन्मान करायला शिकवतो. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग करू नका ही आग्रहाची विनंती असेल प्रत्येक टीमला. ऑफिशियल पंच स्ट्रिक वॉर्निंग द्या, अन्यथा पेनल्टी सुद्धा आपण देऊ शकता. कारण अजून खूप साऱ्या मॅच कव्हर करायच्या आहेत. 6 ओव्हरच्या मॅच आहेत, याची नोंद आपण घ्या आणि वेळेचं बांध थोडंसं असू द्या. दोन्ही टीम लगेच मॅच चालू करा. बॉलिंग करणारी टीम. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर प्रेम. सन्मान्य आदरणीय विराट स्पोर्ट्स किनवली टीमचे संघ मालक, त्यांचं सुद्धा शुभागमन झालंय. सन्मान्य आदरणीय मनोजजी भोईर साहेब, मी विनंती करतो मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत. 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. थोडासा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न बॉलर प्रेमचा केला जातोय आणि त्याच आत्मविश्वासाने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलर प्रेमला करायची आहे. परंतु हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये अजूनही साई देवान स्पोर्ट्स किनवली टीमचा आहे. अमजद भाई अजून बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. चांगला बॉल, जबरदस्त बॉल, वाईड यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल. 5 बॉल 6 धाब्यांची गरज. ना संघर्ष ना तपली के फिर का मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल, याची 2 टीम आपण नोंद घ्या. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 6 धाब्यांची गरज. चार बॉल 6. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि लाऊड अपील आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर होतोय बाद. विकेटचं बटन. 3 बॉल आणि 6 धावा. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. सेकंड लास्ट ओव्हर मध्ये अनिकेतची इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि तदनंतर प्रेम आता खऱ्या अर्थाने प्रेमात पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग. चला स्पीडअप करा विनंती असेल. 3 बॉल 6 आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये नितेश येत आहेत बॅटिंग साठी.
फिल्डिंग सेट करा, सर्व त्या ठिकाणी जमू नका. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर नितेश. तीन बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच, पहिलीच मॅच आपण पाहताय किनवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मधली. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 6 धावा. स्ट्राईक इनला बॅटर नितेश. प्रेमने सुरेख बॉल फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल डॉट. फुल टॉस बॉल. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 2 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. दोन्ही टीम याची नोंद घ्या. 2 बॉल 5 महत्वपूर्ण बॉल मॅच मधला. क्रिकेट ऑन, मॅच ऑन. 2 बॉल 5. पुन्हा एकदा एक सिंगल. 1 बॉल मध्ये 4 धावा. जर 3 झाल्या तर सुपर ओव्हर. चौकार गेला तर मॅच बिन. साई देवान स्पोर्ट्स किनवली टीम स्वतः संघ मालक आहेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु जबरदस्त कमालीचं प्रदर्शन बॉलर प्रेमचं आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आहे. अभि नाही तो कभी नाही. आत्ता करायचं प्रत्येकाला मॅच मध्ये सिद्ध. एका बाजूला बॅटर, एका बाजूला बॉलर. चौकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य आदरणीय प्रदीप उबाले साहेबांच्या माध्यमातून बिट्टू साठी. चांगली बॉलिंग आणि मैदानाच्या आतमध्ये विन होती आहे. क्रांती स्पोर्ट्स शिवाजीनगर टीम अभिनंदन. आणि हार्ड लक बॅड लक साई देवान स्पोर्ट्स किनवली टीम. पुढील मॅच चला विलास स्पोर्ट्स किनवली टीम. आपण लगेच लाईनअप करा मैदानाच्या आतमध्ये.